नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, DMR मेगा भरती 2025 साठी तांत्रिक घटकावर आपण सराव प्रश्नसंच बघत आहोत। याआधी आपण जे काही सराव प्रश्नसंच घेतलेले आहे ते जर बघितले नसेल तर बघून घ्या। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। DMR मेगा भरती या नावाने प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मिळून जातील। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका या परीक्षेमध्ये जे काही मेडिकल सोशल वर्कर या पदाकरता जे काही पेपर विचारला होता त्या पेपरमधील प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर अशाच प्रकारचे प्रश्न जर जे काही असणार आहे ते प्रश्न DMR मेगा भरती या परीक्षेमध्ये सुद्धा विचारण्यात येतील। कारण नवी मुंबई महानगरपालिका ही एक्झाम सुद्धा TCS ने घेतलेली होती आणि DMR मेगा भरती ही सुद्धा TCS घेणार आहे, म्हणून अशाच प्रकारचे प्रश्न हे वारंवार रिपीट होत असतात। चला या व्हिडिओमध्ये आपण 15 प्रश्नांचा सराव करूया। व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करून घ्यायचा आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते संयोजन सामाजिक बदलाची 3 प्रमुख कारणे योग्यरित्या सूचीबद्ध करते? ऑप्शन दिलेले आहे परंपरा, जादू, अलगीकरण, 2 भूगोल, पौराणिक कथा आणि भावना, 3 आहे शोध, प्रसार आणि संघर्ष। तर या ठिकाणी कोणते संयोजन सामाजिक बदलाची 3 प्रमुख कारणे योग्यरित्या सूचीबद्ध करते? तर शोध, प्रसार आणि संघर्ष। तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 आहे, सामाजिक कल्याण प्रशासनाच्या संदर्भात संघटना या शब्दाची सर्वोत्तम व्याख्या खालीलपैकी कोणता पर्याय करतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल एक रचना जी निश्चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कामाचे उपविभाजन, व्यवस्था, परिभाषित आणि समन्वय साधते। ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1। एक रचना जी निश्चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कामाचे उपविभाजन, व्यवस्था आणि परिभाषित समन्वय साधते। ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3 होता, खालील भारतीय राज्यघटनेच्या कलम 17शी थेट जोडलेला आहे आणि त्याचा उद्देश अस्पृश्यता दूर करणे हा आहे। या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे मानवी हक्क संरक्षण कायदा 1993चा, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989, समान संधी कायदा 2002 आणि नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955। तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955। तर कोणता कायदा? नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 आहे, संरचनात्मक क्रियावादी सिद्धांतकार सामान्यतः सामाजिक बदलाच्या प्रक्रियेचे स्पष्टीकरण कसे देतात? ऑप्शन दिलेला आहे अंतर्गत आणि बाह्य व्यत्ययांमध्ये हळूहळू समायोजन म्हणून, 2 जसे अचानक बिघाडामुळे संपूर्ण संस्थात्मक सुधारणा होते, 3 धार्मिक नेत्यांद्वारे चालविले जाणारे नैतिक परिवर्तन म्हणून आणि 4 जसे हिंसक क्रांतीनंतर दीर्घकालीन स्थिरता येते। तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अंतर्गत आणि बाह्य व्यत्ययांमध्ये हळूहळू समायोजन म्हणून। संरचनात्मक क्रियावादी सिद्धांतकार सामान्यतः सामाजिक बदलाच्या प्रक्रियेचे स्पष्टीकरण असे देते, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5 आहे, संरचित मुलाखतीबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? ऑप्शन दिलेले आहे ते मुक्त प्रश्न वापरतात, 2 ते एका निश्चित स्वरूपाचे अनुसरण करतात, 3 ते उत्स्फूर्त प्रश्न विचारण्यास परवानगी देतात, 4 ते नेहमी लेखी स्वरूपात केले जातात। तर संरचित मुलाखतीबद्दल कोणते विधान योग्य आहे? ते एका निश्चित स्वरूपाचे अनुसरण करतात। हे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6 आहे, 1960 मध्ये सादर केलेल्या अहवालात कोणत्या समितीने भारतात सामाजिक सुरक्षा विभागाची स्थापना करण्याची शिफारस केली होती? ऑप्शन दिलेले आहे मल्होत्रा समिती, 2 रेणुका रे समिती, 3 बलवंतराय मेहता समिती आणि 4 VT कृष्णम्माचारी समिती। तर 1960 मध्ये सादर केलेल्या अहवालामध्ये रेणुका समिती या समितीने भारतामध्ये सामाजिक सुरक्षा विभागाची स्थापना करण्याची शिफारस केलेली होती, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 कोणती समिती? रेणुका रे समिती। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणते बहुधा नैतिक संशोधनाच्या डिऑन्टॉलॉजिकल तत्त्वज्ञानाशी संबंधित आहे? तर ऑप्शन दिलेले आहे विशिष्ट संशोधनाच्या परिणामावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणे, 2 संशोधनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी साहित्याचा व्यापक आढावा घेणे, 3 संशोधन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणे, 4 संशोधन निष्कर्ष पडताळण्यासाठी त्रिकोण पद्धतीचा वापर
करणे. तर कोणते विधान जे आहे हे बहुधा नैतिक संशोधनाच्या ऑन्टोलॉजिकल तत्त्वज्ञानाशी संबंधित आहे. तर संशोधन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणे. या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8 आहे, कमी कर्मचाऱ्यामुळे आणि कालबाह्य उपकरणांमुळे जिल्हा आरोग्य अधिकारी TB आणि मलेरिया नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात अडचणीत आहेत. हे कोणत्या धोरणात्मक आव्हानाचे प्रतीक आहे? ऑप्शन दिलेले आहे राष्ट्रीय आरोग्य धोरणाची अतिरिक्तता, 2 पायाभूत सुविधा आणि कर्मचाऱ्यांच्या मर्यादा, 3 भागधारकांची कमी जागरूकता, 4 अधिकाऱ्यांच्या पातळीवर वचनबद्धतेचा अभाव. तर कमी कर्मचाऱ्यामुळे आणि कालबाह्य उपकरणांमुळे जिल्हा आरोग्य अधिकारी TB आणि मलेरिया नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात अडचणी येत आहे. हे कोणत्या धोरणात्मक आव्हानाचं प्रतीक आहे? तर पायाभूत सुविधा आणि कर्मचाऱ्यांच्या मर्यादा या धोरणात्मक आव्हानाचे प्रतीक आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 पायाभूत सुविधा आणि कर्मचाऱ्यांच्या मर्यादा. हे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9 आहे, मुलाखत पद्धतीबाबत दिलेल्या विधानांचा विचार करा. हे दिलेले आहे, विधान दिलेले आहे. 1 आहे, मुलाखत पद्धत विशेषतः सखोल तपासासाठी योग्य आहे. 2 ती मुलाखत घेणाऱ्याला संदिग्ध प्रश्नांचे स्पष्टीकरण देण्यास अनुमती देते. 3 जिथे उत्तरदाते निरक्षर आहेत तिथे ती वापरली जाऊ शकत नाही. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे हे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर या ठिकाणी या वरील दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर फक्त 1 आणि 2. या ठिकाणी फक्त 1 आणि 2 हे विधान बरोबर आहे. 1 दिलेलं आहे, मुलाखत पद्धत विशेषतः सखोल तपासणीसाठी योग्य आहे. आणि दुसरं आहे, ती मुलाखत घेणाऱ्याला संदिग्ध प्रश्नांचे स्पष्टीकरण देण्यास अनुमती देते. या ठिकाणी हे दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर आहेत. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त 1 आणि 2. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 आहे, सामाजिकरण आणि सामाजिक नियंत्रण यांच्यातील संबंध अनुरूपतेबद्दल काय सूचित करतात? तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं, सामाजिकरण आत्मनियंत्रणाला प्रोत्साहन देते जे सामाजिक नियंत्रणात योगदान देते. हे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होतील पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11 आहे, वसाहतवादी समाजांमध्ये पाश्चात्य तंत्रज्ञानाचा परिचय खालीलपैकी कोणत्या गोष्टीचे उदाहरण आहे? ऑप्शन दिलेले आहे सांस्कृतिक प्रतिकार, 2 क्रांतिकारी प्रसार, 3 अंतर्जात बदल आणि 4 बहिर्जात बदल. तर या ठिकाणी वसाहतवादी समाजांमध्ये पाश्चात्य तंत्रज्ञानाचा परिचय कोणत्या गोष्टीचे उदाहरण आहे? तर बहिर्जात बदल या गोष्टीचे उदाहरण आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 बहिर्जात बदल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12 आहे, राष्ट्रीय आयोगांची निर्मिती उदाहरणार्थ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याकांसाठी भारताच्या कल्याणकारी प्रशासनातील खालीलपैकी कोणत्या व्यापक प्रवृत्तीचे सूचक आहे? तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, धोरण निर्मितीमध्ये वकिली नेतृत्वाखालील समावेशाचे संस्थात्मीकरण. हे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 धोरण निर्मितीमध्ये वकिली नेतृत्वाखालील समावेशाचे संस्थात्मीकरण. या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होतील. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13 आहे, खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत प्रथा सर्वात कमी प्रभावी आहे? ऑप्शन दिलेले आहे 1 बालपणात, 2 कुटुंब मांडणीमध्ये, 3 एकसंघ समाजात, 4 सामान्य स्वीकृतीच्या अनुपस्थित. तर कोणत्या परिस्थितीमध्ये प्रथा सर्वात कमी प्रभावी आहे? तर सामान्य स्वीकृतीच्या अनुपस्थितीमध्ये प्रथा ही सर्वात कमी प्रभावी आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 सामान्य स्वीकृतीच्या अनुपस्थितीत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14 आहे, व्यापक ज्ञान प्रणालींमध्ये खालीलपैकी कोणते वेगळे संशोधन निष्कर्ष एकत्रित करण्यास मदत करतात? ऑप्शन दिलेले आहे 1 निरीक्षण, 2 सिद्धांत, 3 नमुना घेणे आणि 4 वजावट. तर व्यापक ज्ञान प्रणालींमध्ये सिद्धांत हे जे आहे हे वेगळे संशोधन निष्कर्ष एकत्रित करण्यामध्ये मदत करत असतात. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 सिद्धांत. काय होईल? तर सिद्धांत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15 आहे, सामाजिक कार्य संशोधन प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या तर्कशैलीवर अवलंबून असते? ऑप्शन दिलेले आहे निगमनिक, 2 प्रेरणादायक, 3 आहे प्रायोगिक, 4 आहे काल्पनिक.
तर सामाजिक कार्य संशोधन प्रामुख्याने कोणत्या तर्कशैलीवर अवलंबून असते? तर प्रेरणादायक या तर्कशैलीवर अवलंबून असते. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 प्रेरणादायक. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिके या परीक्षेमध्ये जे काही मेडिकल सोशल वर्कर या पेपरमध्ये जे काही प्रश्न विचारले होते, अशाच प्रकारचे प्रश्न DMR या परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जातील. म्हणून या प्रश्नांचा सराव खूप गरजेचा आहे. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न घेऊन येऊ. तर चला व्हिडिओला संपूया आणि अशाच प्रकारच्या प्रश्नांसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.